मुंबईतील दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात आगामी मराठी चित्रपट सालबर्डीचा दमदार टीजर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि निर्माते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत करारी आणि निर्भीड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असून तिच्या व्यक्तिरेखेचं नाव PI मनोरमा प्रधान असं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहण्याची संधी मात्र क्वचितच मिळते. मात्र सालबर्डी या चित्रपटातून ही चौकट मोडत पूजा सावंत तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा म्हणाली की ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल. चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार ॲक्शन सीन्स हे या चित्रपटाचं खास आकर्षण असणार आहे. हा चित्रपट येत्या 17 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि भयावह घटनांचा थरार उलगडणारी ही कथा आहे. नेब्युला फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉक्टर गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे, तर दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केलंय. चित्रपटाचं छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे, पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. चित्रपटातील गीतांना गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांचे शब्द लाभले असून पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिलंय. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी साकारली आहेत. नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशिष पाटील यांनी केलं असून वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनुगे आणि कला दिग्दर्शन प्रदीप गुरव यांनी सांभाळलंय. आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्ण महाले, मुंबई. सस्पेन्स आणि सस्पेन्स थ्रिलर ड्रामा हेच मी आता सांगू शकतो, कारण की बऱ्याचशा गोष्टी आम्ही झाकून ठेवलेल्या आहेत फिल्ममध्ये. तर ड्रामा सस्पेन्सवाली फिल्म आहे ही. सालबर्डी काय सर, काय सालबर्डी एका गावाचं नाव आहे, ज्या गावामध्ये विविध कारणाने विविध घटना घडतात, क्राईम घडतो आणि त्या क्राईम विषयी बोलणारे एक गाव म्हणजेच सालबर्डी. चित्रपटामध्ये काय ब्लॅक मॅजिक दाखवलं असं काही आहे? नाही, ब्लॅक मॅजिकचा तेवढा यामध्ये उल्लेख नाहीये, पण क्राईम आणि क्राईमवरती पोलीस यांनी कसा तपास करून त्याचा शोध लावून मूळ गुन्ह्यापर्यंत पोहोचण्याची गोष्ट म्हणजे ही सालबर्डीची आहे. कास्टिंगमध्ये जे आता टीजरमध्ये जे दिसतात, ACP मनोरमा म्हणजेच पूजा सावंत आहेत, ओमकार भोजने, शशांक शेंडे, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, रोहित कोकाटे, अजून अनिल नगरकर सर, शशांक शेंडे, माधव बेनकर, भारत गणेशपुरे, असे एकंदरीत एक 15 ते 20 कलाकारांची मैफिल या सिनेमामध्ये आहे. सस्पेन्स आणि हॉरर. मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीत बनवला तर 100% मराठी ऑडियन्स थिएटरमध्ये जाते. मुळात उत्तम असा सिनेमा बनणं खूप अपेक्षित आहे. तो जर बनला तर 100% मराठीला ऑडियन्स आहे, कारण की जेवढं पण कलेक्शन येतं साऊथ, तेलुगू, मल्याळम फिल्मचं, तर त्या कलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्र राज्याचा असतो. तर महाराष्ट्र राज्यामध्ये कल्चर आहे, पैसा आहे, ऑडियन्स पण आहे. फक्त योग्य ते आउटपुट जर आपण बनवून दिलं तर 100% मराठी ऑडियन्स या सिनेमासाठी येतात. राहिली निर्मात्यांची गोष्ट, तर 2023 मध्ये गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर निर्मात्यांची प्रोसेस सुरू झाली निर्मात्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी. तर मला वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यात असे 3 निर्माते भेटले ज्यांना सोलो फिल्म करायची होती. तर मी ह्या 3 निर्मात्यांना एकत्र आणलं एका प्लॅटफॉर्मवरती आणि तिघांबरोबर 3 सोलो सेपरेट पिक्चर करण्यापेक्षा एकच बिग बजेट चांगला सिनेमा जो कमर्शियली बनेन पण आणि प्रदर्शित पण होईल, कारण की सिनेमा बनण्याबरोबर तो रिलीज, डिस्ट्रीब्युशन होणं पण खूप गरजेचं आहे. तर 3 निर्मात्यांची मूड बांधून हा एक सिनेमा, पॅकेज सिनेमा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये कमर्शियल असं एक आमचं फोक सॉन्ग आहे जगदंबे, आणि एक अशी उत्तम अशी ठसकेबाज, आपण ज्याला लावणी प्लस आयटम सॉन्ग असं दोघांचं मिक्सिंग म्हणू शकतो, तर ते आहे. आणि इमोशनल गाणं पण आहे, म्हणजे सिंगिंगसाठी अजय दादा आहेत, त्यानंतर जावेद अली सर आहेत, आनंदी जोशी आहेत, गुरु ठाकूर यांचे लिरिक्स आहेत, मुकुंद भालेराव, आणि माझा मित्र बेस्ट फ्रेंड पद्मनाभ गायकवाड याचं संगीत आहे. तर पूर्ण पॅकेज म्हणजे सालबर्डी. मला आवडेल याविषयी बोलायसाठी, कारण की कुठल्याही सिनेमासाठी निर्माते सगळ्यात पहिल्या स्थानावरती आहेत. त्याचबरोबर मी सिनेमा करण्यासाठी माझ्या संपूर्ण टीम ही खूप मायने राखते, कारण की कुठलाही सिनेमा हा एकट्याचा नसतो, पूर्ण टीमचा असतो. तर आमचे या ठिकाणी अकाउंट हेड आहेत अमनजी, ते आहेत,
आमचे प्रोडक्शन जे जबाबदारी सांभाळतात असे विवेक आहेत. या फिल्मचे असोसिएट डिरेक्टर मिलिंद खानविलकर सर आहेत, या मुंबईचेच आहेत. आमच्या आर्टच्या असोसिएट सपना मॅडम आहेत. आमचे आर्ट डिरेक्टर ज्यांनी जो सेट तुम्ही टीजर ट्रेलर मध्ये पाहता तो संपूर्ण सेट उभारलाय असे आमचे आर्ट डिरेक्टर प्रदीप सर आहेत. जो काही सिनेमा म्हटलं सगळं कॉस्ट्युम्स आहेत त्या कॉस्ट्युमचे आमच्या परिणिता मॅडम आहेत. आणि पूर्ण प्रोडक्शनची धुरा ॲज अ कार्यकारी निर्माता एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून आमचे दीपक उदय सर आहेत. ते कंटिन्यू सोबत असतात आमच्या बरोबर. या सिनेमा जो काही व्हिज्युअल तुम्ही पाहता ज्याची चर्चा होती किंवा ज्याची तुंबारची तुलना केली जाते असं व्हिज्युअल छापणारे आणि उत्तम पद्धतीत कॅमेरा आणि एडिटिंग हे सांभाळणारे माझे एकदम बेस्ट फ्रेंड आमचे सिद्धेश मोरे आहेत. यांच्याविषयी आवर्जून सांगतो की सलग आमचा एकत्र हा 4था पिक्चर आहे ज्यात आम्ही DOP एडिटर आणि डिरेक्टर म्हणून एकत्र आहोत. एवढं छान आमचं बॉन्डिंग आहे. 4 सिनेमे आम्ही एकत्र केलेले आहेत मागील 4 वर्षामध्ये. माझे चीफ डिरेक्टर मनोज गरकर आहेत. आमचे सेकंड DOP गौरव दादा आहेत. आमचे जेवढे काही तुम्हाला ड्रोन शॉट्स म्हणतात संग्राम भाऊ आहेत. आमचे कॅमेरा टीम मधून सूरज दादा आहेत, रजत दादा आहेत आणि आमचे प्रोडक्शन मॅनेजर DK दादा. अशी आमची टेक्निकल टीम आहे. तर ह्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या सपोर्टनीच उभा राहिलेला हा सालबर्डी.